दुःखद घटना, विरारमध्ये 4 मजली इमारत कोसळली। महाराष्ट्रात गणेश उत्सवाचा उत्साह सुरू आहे। त्या दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली। विरार पूर्वेच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीची एक बाजू कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे। या 4 मजली इमारतीमध्ये 12 कुटुंब राहत होती। त्यापैकी 9 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे। त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले, तर 20 ते 25 जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली। त्यामुळे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांकडून डॉग स्क्वॉड अर्थात प्रशिक्षित श्वान आणले आहेत। 12 ते 15 वर्षात बांधलेल्या इमारती कोसळतात, यावरून त्यांच्या दर्जाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे। या घटनास्थळी स्थानिक आमदार राजन नाईक आणि आमदार स्नेहा दुबे तसेच माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला। दरम्यान स्थानिक आमदार राजन नाईक यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अतिशय दुःखद अशी घटना आहे। ही घटना नाही घडायला पाहिजे होती। मी आत्ताच आल्यानंतर ऐकलं की एका मुलीचा वाढदिवस होता, पहिला वाढदिवस, आणि आत्ता तिला घेऊन जात आहेत, ती हॉस्पिटलला घेऊन गेले आणि तिच्या आईलाही मागोमाग घेऊन गेले। अत्यंत वेदनादायक अशी ही घटना आहे। अशा प्रकारे इमारती पडणं, आणि इमारती बांधून किती वर्ष झाली असतील? 8, 10, 12, मॅक्झिमम 15 वर्ष झाली असतील कदाचित, एक्झॅक्टली माहिती नाही। पण इथे यायला रोड नाही, ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, फायरच्या गाड्या येऊ शकत नाही। अशा प्रकारे एकूण 10,20,000 अवैध आस्थापनाच्या आहेत, अवैध प्रॉपर्टीज आहेत, ज्या प्रॉपर्टीज आहेत 10,20,000, त्यापैकी 4,99,000 अवैध प्रॉपर्टी या नालासोपारा, विरार, वसईमध्ये आहेत। हा महापालिकेचा आकडा आहे। त्यामुळे ह्यासाठी महापालिका प्रशासनाने, लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीही शासनाद्वारे प्रयत्न करून शासनाने अशा प्रकारे नजीकच्या काळामध्ये C1 कॅटेगरीमध्ये बिल्डिंग मोठ्या प्रमाणात जाणार आहेत। त्यांचं कशा प्रकारे पुनर्वसन करता येईल, कारण जागेचे डिस्प्यूट पण प्रचंड आहेत। काही जागा आदिवासींच्या आहेत, काही आरक्षित जागेमध्ये आहेत, काही मालकीच्या जागा आहेत। घाईचं होईल आत्ताच सांगणं। महापालिका त्यासाठी सगळं प्रशासन, म्हणजे पोलीस प्रशासन, महापालिकेचं प्रशासन कामाला लागलं आहे। लवकरच आपल्याला कळेल कमीत कमी कसं व्हावा। महापालिका सगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहेत। ही खूपच दुर्दैवी घटना आहे। आज आपण विरारच्या नारिंगी भागामध्ये आता सगळेजण पाहतोय की अशा कठीण परिस्थितीमध्ये एनडीआरएफची टीम, महानगरपालिका, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा सगळेच कामाला लागलेले आहेत। आणि आपण बघितलं तर खूप कठीण परिस्थिती आहे। तिथे गाड्याही जायला जागा नाही आहे, रेस्क्यूसाठी सुद्धा JCB किंवा ॲम्ब्युलन्स जायलासुद्धा जागा नाही आहेत। अशा कठीण परिस्थितीमध्ये ही सगळी यंत्रणा काम करते आणि मला असं वाटतं अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे। जे तिथे अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर रेस्क्यू आपल्याला करण्यात यश येऊ। आणि आत्तापर्यंत 9 जणांना रेस्क्यू केलेलं आहे, बाहेर काढण्यात आलेलं आहे। आणि मला असं वाटतं आणखीन एक 20-25 जण आतमध्ये असण्याचा संभावना आहे, कारण की काहीच कळत नाही आहे की आतमध्ये किती जण आणखीन असू शकतात। तर त्यामध्ये अशा कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांना बिल्डिंग मला असं वाटतं 15-20 म्हणजे 15 वर्षाचीच असेल, जास्त नाही आहे। आणि त्याला महानगरपालिकेने स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीससुद्धा पाठवलेली आहे। पण आता एवढा पाऊस आहे, या पावसामध्ये ही बिल्डिंग अचानकपणे कोसळलेली आहे। तिथल्या लोकांना सावरण्याची सुद्धा संधी मिळाली नाही आणि त्यामुळे ही एवढी मोठी दुर्घटना घडलेली आहे। एनडीआरएफची आणखीन एक टीम येते आहे, 20-25 जण त्या एनडीआरएफच्या टीममध्ये आहेत आणि ते सगळे स्किल्ड सगळे लोक आहेत, जे खूप मेहनतीने आता रेस्क्यूचं काम करत आहेत। तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांनी मिळून त्यांना मदत केली पाहिजे, जास्तीत जास्त जितकी आपल्याला शक्य होईल तितकी, आणि त्यांना आता वाचवणं हेच आपल्या सगळ्यांची प्राथमिकता असली पाहिजे।